पाणी बघा किती आहे. शाप पाणी आटाला, नदी शाप आटाली. गणपतीच्या अगोदर ह्या जर नाही केल्याने काय सांगत आहे काय, कसा काय छोटा मुलाकडे उभा राहत. ये रे वाऱ्या, ये रे वाऱ्या, वाऱ्या वाऱ्या ये, वाऱ्या वाऱ्या ये, थोडो आमको आमको. तर मित्रांनो सर्वांना नमस्कार. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रथमेश रावराणे व्लॉग या चॅनलमध्ये. आणि मी इलाय गावात. तुम्ही आता व्लॉग बघितला असाल ट्रॅव्हलिंगचं. आणि आज हा ॲक्च्युली बरेच फंक्शन आहेत. एक तर आमच्या आता माका आता कळला, म्हणजे कळा की आमच्या गावात सुतार काका आमचे आहेत, विजय सुतार आणि रंजा काका यांनी घर बांधलं नाही वरती स्लॅबचा. तर तकडे आज काय गो गृहप्रवेश. तर गावात तुमका माहीत आहे जेवण असता. तर दुपारी जेवण आहे तिकडे, तर तकडे जेवूक जाऊचा. आणि आता आम्ही चाललो, मी आणि अथांग रसिका चालला तकडे जेवण करू. जेवण झालं असताला करून तरी पण चालला. तर आम्ही घातला वाकडे मांडव. मांडव म्हणजे मांडव तर काय म्हणता येणार ना, मग आता शब्द आठवत नाही. खळ्यात आम्ही घातला मांडवच, मला मला शब्द आठवत नाही. तर मांडव घातला पत्र्याचं वगैरे असा प्रॉपर. तर तो मग तुमका दाखवते. चला माका बघू, मी पण अजून बघितलं नाही. तर माका तो बघूचा आणि तुमका पण दाखवत आहे कसं झालं तो बघूया. कारण का त्याची एक्साइटमेंट डेफिनेटली आहे, कारण का गणपतीमध्ये अनेक गोष्टी आमच्या तकडे आता करून मिळतील. तर चला बघूया तकडे. आणि संध्याकाळी तुमका जाऊचा मामाकडे. आई ग चल चल लवकर ये. सकाळपासून नुसतं ऊन टाकता इलो होतो अकडे. चाल आमचं मंडप नाही रे बाबा, काय म्हणतो आता सांगा कमेंट करून. काय तर वा छान. आपली झाडं होती सगळी, झाडं काढल्या नाही मस्त झालं. बाबू हे बघा आहे. तर मित्रांनो हे बघा, यामध्ये इथं आहे प्रॉपर मंडप घातला. उत्तर उरलेले पत्रे. रुद्र साहेब पाणी झाड ना म्हणणार करणार रे. मित्रांनो आता बघा कडं थोडे चान्सेस जड मारूचे पावसाचे. बघ आता ह्यावर काय सोल्युशन करता येत. पण ह्यो हा प्रॉपर झालेलो म्हणतो मांडव पत्र्याचो. आणि आता पावसाची झड मारत की नाही ते जेव्हा जोराचा पाऊस येत तेव्हाच कळत. नसेल तर आमका प्रॉपर बसू होता भेटायला प्रॉपर गणपतीमध्ये. छान झाला. तर मित्रांनो चला मी आता निघतोय जेऊक म्हणजे सुतारांकडे. देखो आका झोपला. जसं मगाशी तुमका सांगितलं मी की त्यांच्याकडे आज हा होम, माका नाही शब्द आठवत नाहीत, गृहप्रवेश. तर चला जेऊक आता. रसिक आणि बाबू मगाशी गेले पुढे. थोडासा मळप असा वातावरण वाटता. वातावरण थोडा असं मळप टाईप झाला. मगाशी उनले होता. हे बघा आप्पांचं घर. आपण मुंबई गेली काय त्यांनी पेरणी केली की वाटतं. होय ही सुतारांची काय माहीत. होय इकडे बघा पेरणी वगैरे सुरू झाली. पण पावसाचा काय थांग पत्तो नाही अजून. सगळं झाडं तोडली खरी, पण सगळा ह्या झाला हो. इकडे मागचं एक झाड पडला ना त्याच्यामुळे हे बघा. नाही पाठचे पण झाडं तोडून टाकल्याने. पण त्या का आला सगळे हे झाडं भरपूर होती, सगळं सावले गेलं शाप. हे बघा. आणि मित्रांनो हे बघा सर्वात रिस्की गोष्ट खायची असत ना ती ही. अजून का पूल ठीक केल्याने नाही या पाणी शाप आटाला आहे बघा.
गरमी एवढी वाढली आहे, पाऊस अजिबात नाही आहे. लोक शेती थोडीशी सुरुवात त्यांनी केली नाही आहे. पाणी बघा किती आहे, शाप पाणी आटाला, नदी शाप आटाली, काहीच नाही. डबके बघा, पाऊस जर नाही पडलो ना तर वांदे होत. आणि बघा ह्या रिस्की गणपतीच्या अगोदर ह्या जर नाही केल्याने काय सांगत आहे. कसा काय छोटा मूल ह्याकडे उभा राहत. ह्याकडे मोस्टली काय जेव्हा आम्ही जातो ना विसर्जन करू तेव्हा लोक हे उभे राहतात. तर एखादा लहान पोरगा लक्ष नसतं तर काय काय करत हे काय आहे. इकडे बघा, इकडे पण हे बघा शाप वाट लागलेली आहे. मला कळत नाही की लक्ष कोण देत नाही की काय नक्की विषय आहे तो. तर मित्रांनो, पुलाची अवस्था एवढी फार बिकट झालेली आहे ना, जर हे पूल नाही ठीक केल्याने तर काय खरा नाही. कारण का भीती तीचा विसर्जनाच्या वेळी गो सुरू केल्यानी नाही ना अजून लोक इली आहेत. हां हां चल ओके थँक्यू. तर बारक्या कशी पोरगी. तर जे कोणी ऐकत असाल, मग ग्रामपंचायतीचे लोक असतील किंवा आमच्या गावचे पुढारी असतील, अजून कोणी असतील, तुम्हाला हात जोडून विनंती, तुमचंच गाव आहे आणि खरंच माहीत नाही काय ह्याला प्रोसिजर आहे, काय करावं लागेल, मला तेवढी समज नाही. दरम्यान मी एकाशी दोघांशी बोललो होतो तेव्हा ते बोलले की ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी पुढे काय बरीच प्रोसिजर, ते काही असेल, कोणी करा, तुमचे आभार मानेन. खरंच सांगतो, आभार मानेन. फार याची गरज आहे, प्लीज करा. ते फार रिस्की आहे लहान मुलांसाठी स्पेशली. हे बघा, साया इक्विस्ट्रियन सेंटर वेअर रॉयल्टी राईड्स हॉर्स रायडिंग सेंटर. इकडे हा बरेच गाड लागले होते. हे बघा, ह्या आता घर अकडे हा. चला, बरीच लोक येली आहेत मित्रांनो. हा घर योगेश सुतारे कुठं हा ये माझं पत्ता मी काही बाहेर आहे गावाच्या. तर मित्रांनो, ही आमची काकी, या हा घर यांचा, हा नवीन घर यांनी बांधल्याने आता. इकडे पूजा लावलेली आहे. ही आत्ते, ही अजून हे आमची शिर्के बुवा. ओ शिर्के बुवा बरे आहेत ना. हे आमचे चिकनवाले वैभवचे. ही रूम हा, इकडे आत्या जेवण करतात. ही आमची बाग्या आत्ते, लता आत्ते, ही आत्ते बारकायची बहीण वय मोठी वय सगळ्याकडे जेवण करतात. करा तुझी गप करायला पण. इकडे यांचे बाथरूम वगैरे आहेत. हे वाजून काही रूम हा. बरं ना. हां, काय म्हणतो, बरं ना. इकडे जेवण वाढतं सगळे. आजी तब्येत बरी आहे. सगळीकडे बसली सकाळी इलंय भाऊ तो का बाबू इलो मग बरोबर ना रे. मित्रांनो, आता अकडे जेवण वाढतं आहे बघा. काय रे, इकडे दाजीबा, इकडे काकी आणि या पाटींकडे एक्स्ट्रा कर मानले. हे एक्स्ट्रा कर हे का पडू ना री विजय का पडू ना एक्स्ट्रा पडवी असं म्हणजे पाठीमागे पडवी. हां, हे मालक विजय काका आणि रंजा काका, आमची वहिनी काकी. फोडतं की मग खा खा तू खा. काकी विजया की अंडा की काकी काकी कशी का सगळेजण जेवण बनवतात. जेवण तोकडे हकडे हाण ठेवलेला मॉब भाता. काकी आमची स्वप्नाची आहे. जिलेबी, भाजी, कोबीची भाजी, भात. अजून काय आधी तिखट डाळ, गोडी पापड, तिखट डाळ तिखट डाळ आणि गोड डाळ.
वा माफ केल्याने गोबीची भाजी वा वा छान दाखव काका काकी काय म्हणतो बोल. म्हणजे तुझी पहिली पंगत फिक्स हा हो हो दरवर्षी आमचे आम्ही पहिले बाहेर गेलो की उतरायच्या हॉस्टेलच्या वाटेला लागेल महाराजांबरोबर आम्ही जेव बसलेलो आहोत. हां आज सतराचे इथे घर प्रवेश आहे हां त्यामुळे आम्ही जेवायला आलो आहे. जेव 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 आणि आमचे योगेश येतात. घेऊ ना बसतो हां योगेश आज सरपंच असते. मित्रांनो तो ह्यो पाऊस भरला मजबूत नाही भरला पण शक्यता हा आता बघूया आता आमका जावचा पण उतर मग मोर पडू दे पाऊस पडू दे यार पावसाची गरज आहे आम्ही जाऊ कशी तरी तर पहिली पंगत उठली तर आम्ही बसताल हे आपण बसूया स्वप्नादा बसूया म्हटलं आपण कुठे आता ना झिलाक लागला ऊन म्हणून बापसान टकलेर घेतल्या ना ए झिलाकडे बघ ॲक्टिंग बाज कसं तरी होत होतं ना तुला हां आणि आता काय तर मित्रांनो आता आलो घरी लिटरली थाकायला झालं माझं झील पण थकलो आणि मी पण थकले तयारी ना करू की नको करू कर मस्त ना आता झोप येता आमका मस्त वारं सुटलो गोय असे घ्यायला पाणी दे हा घर ता घर ये रे वाऱ्या 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 ये वाऱ्या वाऱ्या ये थोडो आमको थोडो आमका थंडावा दे रे वाऱ्या वाऱ्या ये रे वाऱ्या 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 ये वाऱ्या वाऱ्या ये थोडो आमका थंडावा दे रे वाऱ्या वाऱ्या ये तर मित्रांनो चला आता मी निघालो ओझरमला मामाच्या गावी माझ्या लग्नासाठी आज आहे हळद उद्या आहे लग्न चल आमची एस टीचं निघून गेली केदार काका एस टीत आता काय मिळणार ना तर बघूया आता काय भेटता का कारण का सांगोळीवाडीवरून वैभवडी जाईपर्यंतच काही मिळत नाही पुढे तराळावरनं आम्ही बघू रिक्षा मोस्टली करून ए पडशील रे चला काय आतल्या सेट थकलं सगळ्यांना गरम बघा होता बाबू गाडी कुठे आपल्याला बारा मित्रांनो आता हे दोघं जण येणार होते काकी पण येत नाही काकी तर येणं कन्फर्म होती माझं कन्फर्म होतं हा. पण माका वांगड नाही कोण काय वांगण मग आम्ही कोण होता द्या हा उद्या देख रे मग आता हे दोघांनी दिले ना आमच्याकडे आहेर आणि आम्ही चालला होता चल जाता एस टी स्टँडवर बघा तराळ्याक जाणारी गाडी हा काय तर मित्रांनो आता ते बसलो आहे स्टॉपवरती आणि आता 4:30 वाजले आणि 4:45 शिवाय आता गाडी नाही तराळ्याला जायला कणकवली वैभवडी नाही आता बघा गाडी किती वाजता येते ते आता येईल पाचलची गाडी एस टी मागवाडला आमची तराळ्याची आहे फुल भरली पाचलाकडे वैभवडीकच मित्रांनो आता आम्हाला भेटली इकडनं महाबळेश्वर पणजी वाया कोल्हापूर आता 4:30 आहे आता जायत तराळ्यावरना पुढे रिक्षा
कारण ही होती आमची पणजी गाडी आमका सोडलं नाकडे. आता आम्ही चाललो आहो. तुझ्या रिक्षा भेटता का? चला. तर मित्रांनो आता आमका रिक्षा भेटली याकडनं तराळ्यावरनं डायरेक्ट ओझरमला पिंपळवाडी. मला भूक लागली होती पण मरत होती. बंद आता या आकडे आमचा वैभवडी. आता आम्ही चाललो या साईडला तराळ्याचं स्टॉप. इकडे कणकवली, इकडे ओझरम. रिक्षा खाना राईट मारलास इकडे सरळ विजयदुर्ग साईडला. हा विजयदुर्ग. तलाव पूर्ण पाणी अजिबात नाही. काय ना पाणी येणार पावसात. आता काय होतं जूनच्या एंडपर्यंत पडतं की नाही? आता यावेळी पाऊस नाहीच आहे. पडलं तर आता काय 2 महिन्यात पडेल. नंतर काय पुढे काय समजत नाही काय. ही शाळा ओझरमची. तर मित्रांनो मी रसिका आणि बाबू आम्ही पोहोचलाव ओझरमला म्हणजेच माझ्या मामाच्या गावात. आणि गेल्या गेल्या कानावर पडले लग्नाची गाणी. ह्याचाच अर्थ कॉपीराईट होऊ शकतो. त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देत आहे. ही माझी ताई, ही माझे भाऊजी आणि हे तो बसलो होतो त्यांचं पोरगो आणि ही मावशी म्हणजे ताईची आई. तर आमका सगळेजण थंय भेटले लग्नाक. अतिशय धमाल येयली, अतिशय मजा येयली. 2 दिवस आम्ही थंय मजा केला. तर चला हळद गावचा जेवण मटण असून दे, चिकन असून दे, लग्न असून दे, वरात असून दे. जर तुमका याची मजा घेऊची आहे, जर तुमका हे व्हिडिओ बघत इच्छा असत तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की शेअर करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.